तर क्वेश्चन नंबर तीसरा है, मिस्टर चेतन furnishes the following details relating to his holding in 6% government bonds 2023. मिस्टर चेतन ने खालील माहिती दिलेली आहे रिलेटिंग टू हिज होल्डिंग. होल्डिंग म्हणजे त्याने धारण केलेल्या गुंतवणुकीविषयी. त्याने गुंतवणूक कशामध्ये केलेली आहे? 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये त्याने गुंतवणूक केलेली आहे. 6% हा व्याजाचा दर आहे, इंटरेस्ट रेट 6%. ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 1200 बॉन्ड्स ऑफ ₹100 इच. 1200 बॉन्ड्स आहेत आणि एका बॉन्डची व्हॅल्यू ₹100 आहे. व्हॅल्यू म्हणजे फेस व्हॅल्यू ही ₹100 आहे. ॲट अ कॉस्ट ऑफ ₹1,18,000. एका बॉन्डची व्हॅल्यू आहे ₹100, परंतु त्याची जी कॉस्ट प्राइस आहे, कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत, त्याची कॉस्ट प्राइस आहे ₹1,18,000. 1200 बॉन्ड्स आहेत. 1200 गुणिला फेस व्हॅल्यू आहे 100, म्हणजेच टोटल अमाऊंट होते 1,20,000. 1,20,000 ही झाली फेस व्हॅल्यू कशाची? ओपनिंग बॅलन्सेसची. त्यानंतर ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत. ऑन फर्स्ट स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे? नाही. आता दिसत आहे स्क्रीन? हो सर. हां, तर मिस्टर चेतन furnishes the following details relating to his holding in 6% government bonds 2023. ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 1200 बॉन्ड्स ऑफ ₹100 इच. 1200 बॉन्ड्स आहेत आणि एका बॉन्डची फेस व्हॅल्यू आहे ₹100. त्याची कॉस्ट प्राइस दिलेली आहे ₹1,18,000. त्यानंतर ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे 1 जून 2018चं. 200 बॉन्ड्स परचेस केलेले आहेत एक्स इंटरेस्टवर. एक्स इंटरेस्ट म्हणजे ज्यामध्ये इंटरेस्टचा समावेश नाही, व्याज सोडून. व्याजरहित खरेदी आहे. याची खरेदी किंमत आहे ₹98. फेस व्हॅल्यू प्रत्येकाची सारखीच राहील, जी म्हणजे ₹100. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये फेस व्हॅल्यू सारखीच राहील, ₹100. तर याची खरेदी आहे ₹98. त्यानंतर दुसरा ट्रान्झॅक्शन आहे 1 ऑक्टोबर 2018चा. सोल्ड 400 बॉन्ड्स एक्स इंटरेस्ट आउट ऑफ द ओरिजिनल होल्डिंग ॲट ₹100 इच. 1 ऑक्टोबर 2018ला 400 बॉन्ड्स विकलेले आहेत. ते सुद्धा एक्स इंटरेस्टवर विकलेले आहेत. ओरिजिनल होल्डिंग म्हणजे ₹100लाच ते विकलेले आहेत. त्याची फेस व्हॅल्यू पण ₹100 होती आणि ते विकले सुद्धा ₹100 प्रमाणे. 400 गुणिला 100 म्हणजे त्याची फेस व्हॅल्यू सारखीच होईल आणि त्याची जी विक्री किंमत आहे ती सुद्धा सारखीच होईल. त्यानंतर 1 जानेवारी 2019चा ट्रान्झॅक्शन दिलेला आहे. परचेस 100 बॉन्ड्स ॲट द रेट ऑफ ₹98 कम इंटरेस्ट. पुन्हा 1 जानेवारी 2019ला 100 बॉन्ड्स खरेदी केलेले आहेत कम इंटरेस्टवर. त्यानंतर 1 फेब्रुवारी 2019चा ट्रान्झॅक्शन दिलेला आहे 400 बॉन्ड्स एक्स इंटरेस्ट सोल्ड केलेले आहेत ₹99 प्रमाणे. इंटरेस्टच्या तारखा दिलेल्या आहेत. इंटरेस्ट डेट्स आर 13 जून अँड 31 डिसेंबर. म्हणजे व्याज मिळण्याच्या तारखा आहेत ह्या. 2 तारखांना व्याज मिळत आहे, 30 जून आणि 31 डिसेंबरला. त्यानंतर मिस्टर केतन क्लोजेस हिज बुक्स ऑन एव्हरी 31 मार्च. मिस्टर चेतन 31 मार्चला दरवर्षी काय करत आहे? अकाउंट क्लोज करत आहे. 31 मार्चला म्हणजे 31 मार्चला तो अकाउंट क्लोज करत आहे. याचा अर्थ ओपनिंग केव्हा करत असेल तर 1 एप्रिलला. 1 एप्रिलला तो आपले जे लेखांकनाची पुस्तकं आहेत तेव्हा त्याची सुरुवात होत असेल, म्हणजे 1 एप्रिल
1 एप्रिल ते 31 मार्च असं त्याचं जे अकाउंटिंगचं पिरियड असेल तो पिरियड म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च. म्हणजेच त्याचा जो ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे त्यासमोर डेट दिलेली नाही आहे, ओपनिंग बॅलन्स एवढंच दिलेलं आहे. म्हणजेच ओपनिंग बॅलन्स हा केव्हाचा असेल, 1 एप्रिल 2018चा. 1 एप्रिल 2018चा ओपनिंग बॅलन्स आहे आणि ते जे वर्ष आहे ते 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 असं राहील. शो द 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स अकाउंट ॲज इट वुड अपियर इन द बुक्स. गव्हर्नमेंट बॉन्ड्स अकाउंट तयार करायचं आहे, 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स अकाउंट तयार करायचं आहे त्याच्या पुस्तकामध्ये, कोणाच्या, चेतनच्या पुस्तकामध्ये तयार करायचं आहे. तर पहा, सर्वप्रथम आपल्याला जे प्रॉब्लेम दिलेला आहे त्या प्रॉब्लेमवरून सर्वप्रथम डेट लक्षात घ्यायचे आहे. तो वर्ष केव्हा सुरू होतो आणि केव्हा क्लोज होतो ते सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे. तर वर्ष सुरू होत आहे 1 एप्रिल 2018ला आणि क्लोज होत आहे 31 मार्च 2019ला. या वर्षभरामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन होतात खरेदी विक्रीचे आणि व्याज मिळण्याचे, व्याज मिळण्याच्या 2 तारखा दिलेल्या आहेत, 30 जून आणि 31 डिसेंबर. तर हे जे ट्रान्झॅक्शन होत आहेत हे ट्रान्झॅक्शनला डेट वाईज आपल्याला सर्वप्रथम क्रमानुसार लावायचं आहे. क्रमानुसार म्हणजे अगोदर कोणती तारीख येईल, त्याच्यानंतर कोणती तारीख येईल, त्याच्यानंतर कोणती तारीख येईल, ते क्रमानुसार आपल्याला लावायचं आहे. तर 1 एप्रिल 2018ला वर्षाची सुरुवात होते, तर तेव्हा ओपनिंग बॅलन्स आणि अक्रूड इंटरेस्ट, त्याच्यावरचा जो अक्रू इंटरेस्ट आहे, ड्यू झालेला इंटरेस्ट, कारण व्याज मिळण्याची तारीख आहे 31 डिसेंबर आणि 30 जून आणि अकाउंट क्लोज करण्याची तारीख मात्र 31 मार्च आहे आणि त्यामुळे इंटरेस्ट अक्रू होईल. त्यामुळे 1 एप्रिल 2018ला ओपनिंग बॅलन्स आणि त्याच्यावरचा जो ड्यू झालेला इंटरेस्ट आहे तो दाखवला जाईल. त्यानंतरची तारीख म्हणजे 1 जून. 1 जून 2018ला त्याने परचेस केलेले आहेत बॉन्ड, 200 बॉन्ड. कशावर, एक्स इंटरेस्टवर. On 1st June 2018, 200 bonds purchased ex interest at ₹98. त्यामुळे 1 जून 2018ची तारीख नंतर येत आहे. दुसरं ट्रान्झॅक्शन 1 जून 2018ला होत आहे. ट्रान्झॅक्शनचं नाव आहे परचेस एक्स इंटरेस्ट. तो खरेदी करत आहे एक्स इंटरेस्टवर, म्हणजे व्याजरहित खरेदी करत आहे. त्यानंतर तिसरं जे ट्रान्झॅक्शन आहे ते 30 जूनला घ्यायचं आहे, कारण 30 जूनला अर्धवार्षिक व्याज मिळत आहे, हाफ इयरली इंटरेस्ट. त्यामुळे तिसरी डेट आहे 30 जून 2018, हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड. प्रॉब्लेममध्ये हे दिलेलं नाही आहे हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड, फक्त व्याज मिळण्याच्या तारखा दिलेल्या आहेत. इंटरेस्ट डेट आर 13 जून अँड 31 डिसेंबर. म्हणजे 30 जूनला एकदा व्याज मिळते आणि 31 डिसेंबरला, असं वर्षातून 2दा व्याज मिळते. या दिलेल्या तारखावरूनच आपल्याला ते ट्रान्झॅक्शन घ्यायचं आहे की 30 जून 2018ला हाफ इयरली अर्धवार्षिक व्याज मिळेल आणि म्हणून तिसरं जे ट्रान्झॅक्शन आहे 30 जून 2018चं घ्यायचं आहे. त्यानंतरची डेट आहे 30 जून नंतर 1 ऑक्टोबर 2018. ऑन 1st October 2018 सोल्ड 400 बॉन्ड्स. 400 बॉन्ड्स विकलेले आहेत एक्स इंटरेस्टवर, आउट ऑफ द ओरिजिनल होल्डिंग ॲट ₹100 इच. 100 रुपये त्याची फेस व्हॅल्यू आहे आणि 100 रुपयालाच त्याने विकलेले आहेत. त्यामुळे चौथं जे ट्रान्झॅक्शन आहे 1 ऑक्टोबर 2018, सेल एक्स इंटरेस्ट. ऑक्टोबर नंतर डेट येईल 31 डिसेंबर, कारण 31 डिसेंबरला पुन्हा व्याज मिळेल. त्यामुळे 6वं जे ट्रान्झॅक्शन आहे ते 31 डिसेंबर 2018चं घ्यायचं आहे, हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड, अर्धवार्षिक व्याज त्या तारखेला मिळेल. त्यानंतरची तारीख आहे 1 जानेवारी 2019. 1 जानेवारी 2019 100 बॉन्ड्स परचेस केलेले आहेत कम इंटरेस्टवर. त्यामुळे 6वं ट्रान्झॅक्शन घ्यायचं आहे 1 जानेवारी 2019ला, परचेस कम इंटरेस्ट. त्यानंतर 7वं ट्रान्झॅक्शन येईल 1 फेब्रुवारी 2019. 1/2/2019 पुन्हा सोल्ड केलेले आहेत 400 बॉन्ड्स एक्स इंटरेस्टवर. त्यामुळे 7वं जे ट्रान्झॅक्शन आहे हे येईल 1 फेब्रुवारी 2019ला, सेल एक्स इंटरेस्ट. त्यानंतर अकाउंट क्लोज करण्याची तारीख दिलेली आहे 31 मार्च 2019. अक्रूड इंटरेस्ट 31 मार्च. या ठिकाणी 31 2019 असं झालेलं आहे, ते आहे 31 मार्च 2019.
अक्रूड इंटरेस्ट आणि त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स काढायचं असते आपल्याला. फिफो बेसिसनुसार जेवढे काही बॉन्ड्स असतील किंवा डिबेंचर्स असतील त्याचं व्हॅल्युएशन करायचं असते. तर सर्वप्रथम प्रॉब्लेम वाचल्यानंतर ज्या डेट्स आहेत त्या नोट डाऊन करायच्या आणि डेट वाईज ट्रान्झॅक्शन लिहायचे. अगोदर जी डेट येते ती अगोदर घ्यायची आणि त्याचं ट्रान्झॅक्शन समोर लिहायचं. त्यानंतर ओपनिंग जो बॅलन्स आहे 1 एप्रिल 2018चं पहिलं ट्रान्झॅक्शन अगोदर घ्यायचं. 1 एप्रिल 2018 ओपनिंग बॅलन्स. या ठिकाणी ओपनिंग बॅलन्स आहे. फेस व्हॅल्यू किती बॉन्ड्स आहेत? 1200 बॉन्ड्स दिलेले आहेत. 1200 बॉन्ड्स आणि एका बॉन्डची व्हॅल्यू आहे 100 रुपये. 1200 गुणिला 100 म्हणजेच 1,20,000 ही त्याची झाली फेस व्हॅल्यू. कॉस्ट प्राइस प्रॉब्लेममध्ये दिलेली आहे 1,18,000 रुपये. पहा, ओपनिंग बॅलन्स 1200 बॉन्ड्स ऑफ ₹100 ईच. 100 रुपये ही त्याची फेस व्हॅल्यू आहे. ॲट अ कॉस्ट, याचाच अर्थ ती कॉस्ट प्राइस आहे किती? 1,18,000 रुपये. ही प्रॉब्लेममध्येच दिलेली आहे, ती कॅल्क्युलेट करण्याची आवश्यकता नाही आहे. त्याची कॉस्ट प्राइस 1,18,000 रुपये आहे. त्यानंतर अक्रूड इंटरेस्ट कशा प्रकारे काढायचं? अक्रूड इंटरेस्ट फॉर 3 मंथ्स म्हणजे व्याज मिळण्याच्या मागील देय तारखेपासून. व्याज मिळण्याच्या 2 तारखा आहेत, एक 30 जून आहे आणि दुसरी आहे 31 डिसेंबर. हा ट्रान्झॅक्शन आहे 1 एप्रिलचा. 1 एप्रिलच्या अगोदरची व्याज मिळण्याची तारीख पाहिजे. 1 एप्रिलच्या अगोदरची व्याज मिळण्याची तारीख आहे 31 डिसेंबर. त्यामुळे 31 डिसेंबरला व्याज मिळालं, त्यानंतर केव्हापासून मिळेल? जानेवारीपासून. 1 जानेवारीपासून. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च म्हणजे 3 महिन्याचं जे इंटरेस्ट आहे हे अक्रू होईल. ते मिळणार नाही. ते मिळेल केव्हा? 30 जूनला. कारण व्याज मिळण्याची तारीख आहे 30 जून, परंतु अकाउंट क्लोज केलं जात आहे 31 मार्चला. त्यामुळे 31 मार्चला अकाउंट क्लोज करण्याच्या तारखेपर्यंत 3 महिन्याचं इंटरेस्ट ड्यू होईल. आणि म्हणून 3 महिन्याचं कशावर काढायचं? फेस व्हॅल्यूवर. ज्या काही सिक्युरिटीज असतील किंवा जी काही डिबेंचर्स आहेत, बॉन्ड्स आहेत, त्याची जी काही फेस व्हॅल्यू आहे त्या फेस व्हॅल्यूवरच व्याजाचं कॅल्क्युलेशन करायचं. केव्हाही लक्षात ठेवायचं, व्याजाचं जे कॅल्क्युलेशन आहे ते फेस व्हॅल्यूवर करायचं आहे. याची फेस व्हॅल्यू आहे 1,20,000. 1,20,000वर व्याजाचा दर प्रॉब्लेममध्येच दिलेला आहे 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. याचा अर्थ व्याजाचा दर आहे 6%. 1,20,000वर 6% येते 7,200. हे झालं पूर्ण वर्षभराचं. आपल्याला 3 महिन्याचं पाहिजे, त्यामुळे 7,200 गुणिला 3/12 अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. तर 3 महिन्याचं जे अप्रूव्ह झालेलं इंटरेस्ट आहे, ड्यू झालेलं इंटरेस्ट आहे, हे येईल 1,800 रुपये. अशा प्रकारे याचं सर्वप्रथम कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि याची नोंद जो 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स अकाउंट आहे इन द बुक्स ऑफ चेतन, 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स अकाउंट. त्यानंतर इंटरेस्ट पेबल ऑन 13 जून अँड 31 डिसेंबर अशा प्रकारचा मॅटर आपल्याला सर्वप्रथम लिहायचा असतो. इन द बुक्स ऑफ चेतन कुणाच्या पुस्तकात आपल्याला नोंदी करायच्या आहेत. कोणतं अकाउंट तयार करायचं आहोत? डिबेंचर असेल तर डिबेंचर्स अकाउंट, बॉन्ड्स असतील तर बॉन्ड्स अकाउंट, शेअर्स असतील तर शेअर्स अकाउंट. या ठिकाणी 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स अकाउंट आहेत, त्यामुळे 6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स अकाउंट. त्यानंतर व्याज मिळण्याच्या तारखा लिहायच्या आहेत. इंटरेस्ट पेबल ऑन 13 जून अँड 31 डिसेंबर. त्यानंतर हा ओपनिंग बॅलन्स आहे. डेट आहे 1/4/2018. पर्टिक्युलरमध्ये लिहायचं आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. फेस व्हॅल्यूच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 1,20,000. इंटरेस्टच्या कॉलममध्ये काहीही लिहायचं नाही आहे. आणि कॅपिटल व्हॅल्यूच्या कॉलममध्ये लिहायचं आहे 1,18,000 रुपये. त्यानंतर जो अक्रूड इंटरेस्ट आपण कॅल्क्युलेट केला त्याला त्याची दुसरी नोंद करायची आहे 1/4/2018. डेट तीच राहील, मात्र टू अक्रूड इंटरेस्ट अकाउंट. फेस व्हॅल्यूच्या कॉलममध्ये काहीही लिहायचं नाही आहे. डेट दुसऱ्या कॉलममध्ये इंटरेस्टच्या कॉलममध्ये लिहायचे आहे 1,800 रुपये. कारण आपण जो इंटरेस्ट कॅल्क्युलेट केला 1,20,000वर 6% 3 महिन्यासाठी, तो इंटरेस्ट आहे 1,800 रुपये. 1,800 रुपये हा इंटरेस्टच्याच कॉलममध्ये लिहायचा आहे. आणि कॅपिटल व्हॅल्यूच्या कॉलममध्ये सुद्धा काहीही लिहायचं नाही आहे. अशा प्रकारे पहिला जो ट्रान्झॅक्शन आहे किंवा त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे त्याचं इफेक्ट
6% गव्हर्नमेंट बॉन्ड्स अकाउंटमध्ये या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर दुसरी डेट पाहायची. दुसरं जे ट्रान्झॅक्शन आहे, हा दुसरं ट्रान्झॅक्शन 1 जून 2018ला झालं. परचेस एक्स इंटरेस्ट या ठिकाणी दिलेलं आहे 1/6/2018 म्हणजेच 1 जून 2018. 200 बॉन्ड्स परचेस एक्स इंटरेस्ट, 200 बॉन्ड परचेस केले. कोणत्या पद्धतीनुसार? एक्स इंटरेस्टनुसार ॲट द रेट ऑफ ₹98. म्हणजे खरेदी करण्याचा दर आहे 98 रुपये. म्हणजे 98 ही परचेस प्राइस झाली, कॉस्ट प्राइस झाली. तर पहा, दुसरं ट्रान्झॅक्शनचा दुसरी वर्किंग नोट्स तयार करायची आहे. डेट लिहायची आहे 1 जून 2018. परचेस एक्स इंटरेस्ट, खरेदी केली कशावर? एक्स इंटरेस्टवर. फेस व्हॅल्यू किती आहे? 200 बॉन्ड्स आहेत. 200 गुणिला फेस व्हॅल्यू प्रत्येक व्यवहाराची सारखीच राहील 100 रुपये. पहिल्या व्यवहारामध्ये ओपनिंग बॅलन्सेसमध्ये दिलेली आहे जी 100 रुपये फेस व्हॅल्यू आहे, ती प्रत्येक व्यवहारामध्ये तेवढीच राहील. 200 गुणिला 100 म्हणजेच 20,000 रुपये ही त्याची फेस व्हॅल्यू होते, 20,000. त्यानंतर परचेस प्राइस 200 बॉन्ड्स आहेत, एकाची व्हॅल्यू दिलेली आहे 98 रुपये. 98 गुणिला 200 केलं तर 19,600 ही त्याची परचेस प्राइस आहे. परचेस एक्सपेन्सेस दिलेलं नाही आहे प्रॉब्लेममध्ये, म्हणजे परचेस एक्सपेन्सेस नील. यामधून परचेस एक्सपेन्सेस नील असल्यामुळे कॅपिटल कॉस्ट येईल 19,600 रुपये. हा ट्रान्झॅक्शन एक्स इंटरेस्टचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. हा ट्रान्झॅक्शन एक्स इंटरेस्टचा आहे, म्हणजेच कॅपिटल कॉस्टमध्ये म्हणजेच परचेस प्राइसमध्ये व्याजाचा समावेश नाही. आणि त्यामुळे व्याजाची रक्कम प्लस पण करायची नाही आहे आणि मायनस पण करायची नाही आहे, मात्र ती वेगळी कॅल्क्युलेट करायची आहे. कशासाठी? कारण व्याजाची नोंद आपल्याला इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये करायची असते आणि म्हणून व्याजाचं जे कॅल्क्युलेशन आहे ते सेपरेट करायचंच आहे. मात्र त्याला परचेस प्राइसमध्ये प्लस पण करायचं नाही आहे आणि मायनस पण करायचं नाही आहे. मात्र हा ट्रान्झॅक्शन कम इंटरेस्टचा असता तर त्याला मायनस केलं गेलं असतं. हाच फरक आहे कम इंटरेस्टमध्ये आणि एक्स इंटरेस्टमध्ये. कम इंटरेस्ट म्हणजे व्याजासह. याचा अर्थ कम इंटरेस्टचं जर ट्रान्झॅक्शन असेल तर इंटरेस्टची व्हॅल्यू मायनस केली जाते. मात्र एक्स इंटरेस्टचा ट्रान्झॅक्शन असेल व्याजरहित, एक्स इंटरेस्ट म्हणजे व्याजरहित, ज्याच्यामध्ये व्याजाचा समावेश नाही. इंटरेस्ट हा प्लसही केला जात नाही आणि मायनसही केला जात नाही. हा ट्रान्झॅक्शन आहे एक्स इंटरेस्टचा, त्यामुळे इंटरेस्ट यामध्ये प्लस पण केलं जाणार नाही किंवा मायनस सुद्धा केलं जाणार नाही. तर पहा, इंटरेस्ट सुद्धा फेस व्हॅल्यूवर काढायचं आहे. जो काही ट्रान्झॅक्शन आहे त्या ट्रान्झॅक्शनची फेस व्हॅल्यू, या ट्रान्झॅक्शनची फेस व्हॅल्यू आहे 20,000 रुपये. 20,000वर 6%. किती महिन्यासाठी? तर मागील व्याज मिळण्याची जी तारीख आहे त्या तारखेपासून ते या व्यवहाराच्या तारखेपर्यंत. हा ट्रान्झॅक्शन झाला 1 जून 2018ला, परंतु व्याज मिळण्याच्या फक्त 2च तारखा आहेत. कोणती? 30 जून आणि 31 डिसेंबर. 1 जूनच्या अगोदर येणारी व्याज मिळण्याची तारीख आहे 31 डिसेंबर. म्हणजे 31 डिसेंबरला व्याज मिळालं असेल, मग केव्हापासून मिळेल? 1 जानेवारीपासून. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. 1 जून असल्यामुळे पूर्ण महिन्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं जाणार नाही, फक्त 5 महिन्याचं इंटरेस्ट या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जाईल. 5 महिन्याचं इंटरेस्ट. हे महिन्याचं जे कॅल्क्युलेशन आहे, महिने आपल्याला मोजावे लागतात. केव्हापासून? मागील व्याज मिळण्याच्या तारखेपासून, म्हणजे 31 डिसेंबरपासून. म्हणजे व्यवहाराची जी कोणती तारीख असेल, या ठिकाणी व्यवहाराची तारीख कोणती आहे? 1 जून 2018. त्याच्या अगोदर येणारी व्याज मिळण्याची तारीख पाहिजे आहे. अगोदर येणारी व्याज मिळण्याची तारीख आहे डिसेंबर, 31 डिसेंबर. कारण 30 जून तर नंतर येते. 1 जूनच्या नंतर 30 जून येते, परंतु नंतरची तारीख नाही, तर अगोदरची तारीख पाहिजे आहे. अगोदरची व्याज मिळण्याची तारीख आहे 31 डिसेंबर. म्हणजेच 31 डिसेंबर 2018ला व्याज मिळालं असेल, त्यानंतर केव्हा मिळेल? जानेवारीपासून, 1 जानेवारीपासून. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. जूनची एकच तारीख असल्यामुळे पूर्ण महिन्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं जाणार नाही. त्यामुळे 5 महिन्याचं इंटरेस्ट या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे 20,000वर. इंटरेस्ट कशावर कॅल्क्युलेट करायचं? फेस व्हॅल्यूवर.
व्यवहाराची जी काही फेस व्हॅल्यू आहे, ट्रान्झॅक्शनची फेस व्हॅल्यू, हा ट्रान्झॅक्शन आहे परचेस एक्स इंटरेस्टचा, याची फेस व्हॅल्यू आहे 20,000. 20,000वर 6%, 1200 रुपये हे पूर्ण वर्षाचं झालं. आपल्याला 5 महिन्याचं पाहिजे, त्यामुळे गुणिला 5/12 असं करायचं आहे. केल्यानंतर इंटरेस्ट येईल 500 रुपये. तर हा जो व्यवहार आहे, दुसरा व्यवहार हा परचेसचा आहे, त्यामुळे याची जी नोंद आहे ती इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला करायची आहे. इन्व्हेस्टमेंट अकाउंटची डेबिट साईड. तारीख लिहायची आहे डेटच्या कॉलममध्ये 1 जून 2018, पर्टिक्युलरमध्ये टू बँक अकाउंट. फेस व्हॅल्यू आहे 20,000 रुपये. इंटरेस्टच्या कॉलममध्ये 500 रुपये लिहायचे, कारण इंटरेस्ट किती आहे 500 रुपये. कॅपिटल व्हॅल्यूच्या कॉलममध्ये कॅपिटल व्हॅल्यू लिहायची. ट्रान्झॅक्शनची कॅपिटल व्हॅल्यू किती आहे 19,600 रुपये. तर अशा प्रकारे याचा इफेक्ट द्यायचा आहे दुसऱ्या ट्रान्झॅक्शनचा. त्यानंतर पाहायचं तिसरं ट्रान्झॅक्शनची डेट किती आहे. तिसऱ्या ट्रान्झॅक्शनची डेट आहे 30 जून 2018. 30 जून 2018ला काय होत आहे, हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड, अर्धवार्षिक व्याज मिळत आहे. तर ते अर्धवार्षिक व्याज आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. यासाठी तिसरी वर्किंग नोट्स तयार करावी लागेल. 30 जून 2018 हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड. मात्र 30 जून किंवा ज्या तारखेला व्याज मिळते त्या तारखेपर्यंत किती बॉन्ड्स त्या कंपनीकडे होते आणि त्या बॉन्ड्सची फेस व्हॅल्यू किती होती ते आपल्याला लक्षात घ्यायचं असते, कारण इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना ही बाब महत्त्वाची असते. तर पहा, ओपनिंग बॅलन्स होतं 1,20,000. ओपनिंग बॅलन्सची जी फेस व्हॅल्यू आहे ती आहे 1,20,000. त्यानंतर 1 जूनला पुन्हा 20,000 रुपयाचे बॉन्ड्स खरेदी केले. 1,20,000 आणि पुन्हा 20,000चे बॉन्ड्स खरेदी केले, म्हणजेच टोटल फेस व्हॅल्यू आता त्या कंपनीकडे 1,40,000 रुपयाचे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत. म्हणजे जे 1,400 गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत त्याची फेस व्हॅल्यू आहे 1,40,000 रुपये. त्या 1,40,000 रुपयावरच इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. 1,40,000 इंटू 6% हे येते 8,400 रुपये. आपल्याला फक्त 6 महिन्यासाठी पाहिजे, त्यामुळे 8,400 गुणिला 6/12 म्हणजेच हे कॅल्क्युलेशन येते 4,200 रुपये. तिसऱ्या ट्रान्झॅक्शनचं जो इंटरेस्ट आहे ते आहे 4,200 रुपये. याचा इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला, कारण इंटरेस्ट मिळाल्याची नोंद जी आहे. ट्रान्झॅक्शनची डेट लिहायची आहे 30 जून 2018. बाय बँक अकाउंट हा इंटरेस्ट आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट लिहिलं, नाही लिहिलं तरी चालेल. फेस व्हॅल्यू याला द्यायची नाही आहे. इंटरेस्ट आहे 4,200 रुपये, त्यामुळे इंटरेस्टच्या कॉलममध्ये लिहिले 4,200 रुपये. कॅपिटल व्हॅल्यू आहेच नाही, कारण हा परचेसचा किंवा सेलचा ट्रान्झॅक्शन असेल तर फेस व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यू लिहायचा आहे. हा इंटरेस्ट मिळण्याचा ट्रान्झॅक्शन आहे, इंटरेस्ट रिसिव्डचा ट्रान्झॅक्शन आहे, आणि म्हणून या ठिकाणी फेस व्हॅल्यू किंवा कॅपिटल व्हॅल्यू लिहायची नाही, फक्त इंटरेस्ट आहे 4,200 रुपये. त्यानंतर चौथं ट्रान्झॅक्शन पाहायचं आहे. चौथ्या ट्रान्झॅक्शनची डेट आहे 1 ऑक्टोबर 2018. 1 ऑक्टोबर 2018ला ट्रान्झॅक्शन कोणता झाला, सेल एक्स इंटरेस्ट. याची फेस व्हॅल्यू आहे 400 गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत. एका बॉन्डची फेस व्हॅल्यू आहे 100 रुपये, म्हणजे 400 बॉन्डची व्हॅल्यू येईल 40,000 रुपये. विक्री केलेली आहे त्यामुळे सेलिंग प्राइस काढावी लागेल 400 गुणिला 100, कारण सममूल्यावर विक्री केलेली आहे. फेस व्हॅल्यू पण 100 रुपये आहे आणि विकला पण 100 रुपयालाच आहे. एक बॉन्ड किती रुपयाला विकलाय, 100 रुपयाला विकलेला आहे, त्यामुळे याची सेलिंग प्राइस सुद्धा 40,000 रुपये येते. हा सुद्धा एक्स इंटरेस्टवर विकलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये इंटरेस्ट मायनस करायचं नाही आहे. कम इंटरेस्ट असता तर इंटरेस्ट मायनस केला गेला असता, परंतु हा ट्रान्झॅक्शन कसला आहे, एक्स इंटरेस्टचा आहे, आणि एक्स इंटरेस्टचा ट्रान्झॅक्शन असल्यामुळे इंटरेस्ट मायनस केलं जाणार नाही, ते वेगळं कॅल्क्युलेट केलं जाईल. त्यामुळे ॲक्च्युअल सेलिंग प्राइस आहे 40,000 रुपये. सेलिंग एक्सपेन्सेस सुद्धा दिलेलं नाही आहे, नील आहे, त्यामुळे ॲक्च्युअल सेलिंग प्राइस 40,000 आहे, कारण इंटरेस्ट मायनस करायचं नाही आहे.
त्यामुळे त्यानंतर इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल. इंटरेस्ट सुद्धा फेस व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट करायचा आहे. तर पहा, इंटरेस्ट कॅल्क्युलेट करताना महिन्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते व्यवस्थितरित्या करायचं आहे. कारण 2च्या ऐवजी 3 महिने झाले, 3च्या ऐवजी 4 महिने झाले, किंवा 4च्या ऐवजी 5 महिने झाले, किंवा महिन्यामध्ये जर गडबड झाली तर आपल्या अमाऊंटमध्ये सुद्धा गडबड होईल. आणि अशी गडबड होऊ नये यासाठी आपल्याला जे मंथचं जे कॅल्क्युलेशन आहे ते व्यवस्थित करायचं आहे. पुन्हा लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की ट्रान्झॅक्शनच्या डेटच्या अगोदर जो काही ट्रान्झॅक्शन होतो त्या ट्रान्झॅक्शनच्या डेटच्या अगोदर येणारी व्याज मिळण्याची तारीख आपल्याला घ्यायची आहे. तर पहा, आत्ताच व्याज मिळालं. पहा, हा ट्रान्झॅक्शन आहे 1 ऑक्टोबर 2018चा. याच्या अगोदरची व्याज मिळण्याची तारीख आहे 30 जून. तिसऱ्याच ट्रान्झॅक्शनमध्ये व्याज मिळालेला आहे 30 जून 2018ला. म्हणजे व्याज मिळण्याची अगोदरची तारीख कोणती आहे? 30 जून 2018. 30 जून 2018ला व्याज मिळालं. आता केव्हापासून मिळेल? 1 जुलैपासून. 1 जुलैपासून व्याज मिळेल. 1 जुलैपासून ते 1 ऑक्टोबरपर्यंत व्याजाचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 1 तारीख असल्यामुळे फक्त पूर्ण महिना घेतला जाणार नाही. म्हणजे 3 महिन्याचं, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3च महिन्याचं जे इंटरेस्ट आहे ते इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं जाईल. फेस व्हॅल्यूवर ट्रान्झॅक्शनची फेस व्हॅल्यू आहे 40,000. 40,000वर 6% किती महिन्यासाठी? 3 महिन्यासाठी. गुणिला 3/12 म्हणजेच 600 रुपये. याचं जे इंटरेस्टचं जे कॅल्क्युलेशन आहे ते आलं 600 रुपये. हा सेलचा ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजेच नोंद कुठं होईल? इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. इन्व्हेस्टमेंट अकाउंट आहे. इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला याची नोंद होईल. डेट लिहायची आहे. डेटच्या कॉलममध्ये 1 ऑक्टोबर 2018. ट्रान्झॅक्शनची डेट आहे 1 ऑक्टोबर 2018. ट्रान्झॅक्शन झाला सेलचा. बँक अकाउंट पर्टिक्युलरमध्ये लिहायचं आहे बँक अकाउंट. फेस व्हॅल्यू आहे 40,000 रुपये. इंटरेस्ट आहे 600 रुपये आणि त्याची ॲक्च्युअल सेलिंग प्राईस म्हणजे त्याची कॅपिटल व्हॅल्यू आहे 40,000 रुपये. म्हणजे फेस व्हॅल्यू, इंटरेस्ट 600 रुपये आणि ॲक्च्युअल सेलिंग प्राईस. सेलचा ट्रान्झॅक्शन असल्यामुळे ॲक्च्युअल सेलिंग प्राईस घ्यायची आहे. ती सुद्धा आहे 40,000 रुपये. त्यानंतर नंतरचा ट्रान्झॅक्शन आहे 5वा ट्रान्झॅक्शन. 5व्या ट्रान्झॅक्शनची डेट आहे 31 डिसेंबर 2018. हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड. 31 डिसेंबर 2018ला काय होत आहे? हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड. परंतु तो कोणत्या मूल्यावर काढायचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर पहा, पहिला जे ओपनिंग बॅलन्स आहे त्याची फेस व्हॅल्यू आहे 1,20,000. त्यानंतर पुन्हा परचेस केले 20,000 बॉन्ड्स परचेस केले. म्हणजेच त्याची फेस व्हॅल्यू 20,000. म्हणजेच 1,40,000चे बॉन्ड्स त्या कंपनीकडे होते. परंतु 1 डिसेंबर 2018ला 40,000चे जे बॉन्ड्स आहेत ते विकले. म्हणजे 1,40,000तून 40,000 मायनस करायचे आहेत. उरले किती आता गव्हर्नमेंट बॉन्ड्स? 1,00,000. आता 1,00,000 गव्हर्नमेंट बॉन्ड्स उरले. त्या 1,00,000 गव्हर्नमेंट बॉन्ड्सवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. 1,00,000वर 6% किती महिन्यासाठी? 6 महिन्यासाठी. गुणिला 6/12 म्हणजे 3,000 रुपये. हाफ इयरली इंटरेस्ट रिसिव्ड 3,000 रुपये. याचा इफेक्ट इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला करायचा आहे. हे आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंट. डेट लिहायची आहे. डेटच्या कॉलममध्ये 31 डिसेंबर 2018. बाय बँक अकाउंट हा इंटरेस्ट मिळत आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये इंटरेस्ट लिहिलेला आहे. फेस व्हॅल्यू लिहायची नाही आहे. इंटरेस्ट मिळालं किती? 3,000 म्हणून इंटरेस्टच्या कॉलममध्ये 3,000 आणि कॅपिटल व्हॅल्यू सुद्धा लिहायची नाही. त्यानंतर 6वं ट्रान्झॅक्शन आहे 1 जानेवारी 2019ला. परचेस कम इंटरेस्ट. परचेस कम इंटरेस्ट 1 जानेवारी 2019चा हा ट्रान्झॅक्शन आहे. याची फेस व्हॅल्यू आहे 100 गव्हर्नमेंट बॉन्ड्स परचेस केले. एकाची फेस व्हॅल्यू आहे 100 रुपये. म्हणजे 100 गुणिला 100 म्हणजेच 10,000 फेस व्हॅल्यू होते. परचेस प्राईस 98 आहे. म्हणजे 100 गुणिला 98 केलं. ही व्हॅल्यू झाली 9,800 रुपये. परचेस एक्सपेन्सेस दिलेलं नाही आहे त्यामुळे
9,800 आणि इंटरेस्ट इन्क्लुडेड देअर इन, इंटरेस्ट याच्यावर येणार नाही कारण व्याज मिळण्याची तारीख सुद्धा 31 डिसेंबर आहे आणि हा व्यवहार 1 जानेवारीला झाला. त्यामुळे 31 डिसेंबरला ऑलरेडी व्याज मिळालेलंच आहे. 31 डिसेंबर 2018ला व्याज मिळालेलं आहे. त्यामुळे 1 जानेवारी 2019ला कालावधीच झालेला नाही आहे. त्यामुळे त्याच्यावर इंटरेस्ट येणारच नाही. हाच जर व्यवहार 1 फेब्रुवारीला झाला असता तर 1 महिन्याचं व्याज मिळालं असतं. 1 जानेवारी 2019 पासून ते 1 फेब्रुवारी 2019 पर्यंत 1 महिन्याचं व्याज कॅल्क्युलेट केलं गेलं असतं. परंतु या ठिकाणी व्याज मिळण्याची तारीख आणि विक्री करण्याची तारीख सारखीच आहे. 31 डिसेंबर आणि 1 जानेवारी म्हणजे सारखीच आहे आणि म्हणून याच्यावर इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं जाणार नाही. म्हणून इंटरेस्टची व्हॅल्यू आहे नील आणि म्हणून कॅपिटल कॉस्ट येईल 9,800 रुपये. याचा सुद्धा जो इफेक्ट आहे हा इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये डेट लिहायची आहे 1 जानेवारी 2019 टू बँक अकाउंट. फेस व्हॅल्यू 10,000, इंटरेस्टची व्हॅल्यू आहे नील आणि कॅपिटल कॉस्ट आहे 9,800 रुपये. त्यानंतर 7वा ट्रान्झॅक्शन आहे 1 फेब्रुवारी 2019ला सेल एक्स इंटरेस्ट. 400 गव्हर्नमेंट बॉन्ड सेल केलेले आहेत. एकाची व्हॅल्यू आहे 100 रुपये. टोटल फेस व्हॅल्यू होते 40 रुपये. तो विकला आहे 99 रुपयाला म्हणजेच 400 गुणिला 99 39,600 रुपये. सेलिंग एक्सपेन्सेस दिलेलं नाही आहे. ॲक्च्युअल सेलिंग प्राइस आहे 39,600. एक्स इंटरेस्टचा ट्रान्झॅक्शन असल्यामुळे इंटरेस्ट मायनस केलं जाणार नाही, मात्र ते वेगळं कॅल्क्युलेट करावं लागेल. ट्रान्झॅक्शन आहे 1 फेब्रुवारीला आणि व्याज मिळण्याची अगोदरची तारीख आहे 31 डिसेंबर. 31 डिसेंबरला ऑलरेडी व्याज मिळालं. त्यामुळे जानेवारीपासूनचं व्याज मिळेल जानेवारी आणि फेब्रुवारी म्हणजे एकाच महिन्याचं. जानेवारी कारण फेब्रुवारीची एकच तारीख आहे म्हणून एकाच महिन्याचं व्याज मिळेल. 40,000वर 6% एका महिन्यासाठी गुणिला 1 भागिला 12 200 रुपये. इंटरेस्ट येईल 200 रुपये. हा इंटरेस्ट मायनस करायचं नाही आहे. का बरं? कारण व्यवहार कसा आहे एक्स इंटरेस्टचा आहे म्हणून व्याज मायनस करायचं नाही आहे. त्याची नोंद इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला डेटच्या कॉलममध्ये 1 फेब्रुवारी 2019 बाय बँक अकाउंट सेल आहे. फेस व्हॅल्यू आहे 40,000 रुपये. इंटरेस्ट आहे 200 रुपये आणि कॅपिटल व्हॅल्यू आहे म्हणजेच ॲक्च्युअल सेलिंग प्राइस कॅपिटल व्हॅल्यूच्या कॉलममध्ये लिहायची असते 39,600 रुपये. त्यानंतर 8वं ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे 31 मार्च 2019चं अक्रूड इंटरेस्ट. इंटरेस्ट ड्यू झाला किंवा अक्रू झाला. का बरं अक्रू होईल? कारण अकाउंट क्लोज करण्याची तारीख आहे 31 मार्च आणि व्याज मिळण्याची तारीख आहे 31 डिसेंबर आणि 30 जून. त्यामुळे 3 महिन्याचं 31 डिसेंबरला व्याज मिळालं. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अशा 3 महिन्याचं इंटरेस्ट ड्यू होईल. ते मिळेल 30 जूनला. परंतु अकाउंट क्लोज मात्र केव्हा करायचं आहे? 31 मार्च 2019ला अकाउंट क्लोज करायचा आहे आणि म्हणून 3 महिन्याचं जे इंटरेस्ट आहे ते ड्यू होईल. मग हे इंटरेस्ट काढताना बॅलन्स किती फेस व्हॅल्यू गव्हर्नमेंट बॉन्डची फेस व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला काढावं लागेल या तारखेला 31 मार्च 2019ला. तर बा सुरुवातीला घेतले होते 1,20,000 त्याची फेस व्हॅल्यू होती. पुन्हा खरेदी केले 20,000 टोटल झाली 1,40,000. परंतु नंतर विकले 40,000 डिबेंचर विकले. पुन्हा खरेदी केले 10,000. पुन्हा विकले 40,000. आता उरले किती? 70,000. म्हणजे 70,000 ही फेस व्हॅल्यू आहे. जे उरलेले डिबेंचर्स आहेत त्या डिबेंचरची फेस व्हॅल्यू आहे 70,000. त्या 70,000वर 6% इंटरेस्ट घ्यायचा आहे. किती महिन्यासाठी? 3 महिन्यासाठी. गुणिला 3 भागिला 12 म्हणजेच 1,050. याची नोंद करायची आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. डेट लिहायची आहे 31 मार्च 2019 बाय अक्रूड इंटरेस्ट अकाउंट. फेस व्हॅल्यू नाही लिहायची आहे, फक्त इंटरेस्टची व्हॅल्यू लिहायची आहे 1,050. कॅपिटल कॉस्ट सुद्धा लिहायची नाही आहे. त्यानंतर जे गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत त्याची जो व्हॅल्युएशन आहे क्लोजिंग बॅलन्स आहे
तो क्लोजिंग बॅलन्स आपल्याला त्याचं जे व्हॅल्युएशन आहे, उरलेले जे बॉन्ड्स आहेत त्याचं व्हॅल्युएशन फिफो बेसिसनुसार करायचं असते. प्रॉब्लेममध्ये जर दिलेलं नसेल तर ते फिफो बेसिसनुसार करायचं. व्हॅल्युएशन ऑफ गव्हर्नमेंट बॉन्ड्स ॲट द एंड ऑफ इयर ऑन फिफो बेसिस. वर्षाच्या शेवटी जे काही गव्हर्नमेंट बॉन्ड्स उरलेले आहेत त्याची जी व्हॅल्यू आहे, त्याचं जे मूल्य आहे ते फिफो बेसिसनुसार काढायचं असते. गव्हर्नमेंट बॉन्ड्स आहेत 700 गव्हर्नमेंट बॉन्ड्स उरलेले आहेत. सुरुवातीला होते 1200. आपण मागं जे कॅल्क्युलेशन केलं ते फेस व्हॅल्यूला पकडून केलं. आता नुसते गव्हर्नमेंट बॉन्ड्स 1200 गव्हर्नमेंट बॉन्ड्स होते सुरुवातीला. फर्स्ट आउट याचा अर्थ काय, जे अगोदर आले ते अगोदर विकले. म्हणजे सुरुवातीला किती होते, 1200 होते. एकदा 400 विकले आणि दुसऱ्यांदा 400 विकले. या ठिकाणी चुकीनं 800 - 800 असं झालेलं आहे, परंतु 400 - 400 आहे. एकदा 400 विकले आणि दुसऱ्यांदा 400 विकले, म्हणजे उरले किती, 400. टोटल किती होते, 1200 सुरुवातीच्या याच्यामधूनच अगोदर मायनस, फक्त विकलेलेच मायनस करायचं, घेतलेल्याचं व्हॅल्युएशन करायचं नाहीये. विकलेले जे आहेत ते सुरुवातीला होते 1200, नंतर 400 विकले आणि पुन्हा 400 विकले, म्हणजे टोटल किती विकले, 800. म्हणजे 1200 मधून 800 गेले, उरले किती, 400. म्हणजे जे ओपनिंग बॅलन्स होतं, सुरुवातीचे जे बॉन्ड्स होते त्याच्यामधूनच 400 बॉन्ड्स उरलेले आहेत. त्या 400 बॉन्डचं व्हॅल्युएशन आपल्याला असं करायचं आहे. 1200 बॉन्डची कॅपिटल कॉस्ट 1,18,000. 1,18,000 या ठिकाणीच दिलेली आहे, प्रॉब्लेममध्येच दिलेली आहे आणि पहिल्या वर्किंग नोट्समध्ये सुद्धा लिहिलेली आहे. त्याची कॉस्ट प्राइस आहे 1,18,000 रुपये. म्हणजे 1200ची कॅपिटल कॉस्ट 1,18,000 आहे. 1200 बॉन्डची जी कॅपिटल कॉस्ट आहे ती 1,18,000 आहे. तर 400 बॉन्डची, आता उरले 400 म्हणून 400चं व्हॅल्युएशन करायचं आहे. 1200ची 1,18,000 आहे तर 400ची किती, याचं इक्वेशन तयार करायचं आहे. तिरपा गुणाकार 1,18,000 गुणिला 400 भागिला 1,200. 1,18,000 गुणिला 400 भागिला 1200 हे येईल 39,333. त्यानंतर जे परचेस केले होते 1 जून 2018ला परचेस केले होते त्याची कॅपिटल कॉस्ट होती 19,600. हे जेवढी आहे तेवढीच घ्यायची आहे कॅपिटल कॉस्ट. आणि 1 जानेवारी 2019ला जे परचेस केलेले आहेत बॉन्ड्स त्याची कॅपिटल कॉस्ट होती 9,800 रुपये. याच्या कॅपिटल कॉस्ट आपण अगोदरच काढलेल्या आहेत. तर याची टोटल करायची आहे 39,333 प्लस 19,600 प्लस 9,800. याची टोटल होते 68,733. 68,733 ही झाली कॅपिटल कॉस्ट. याची एंट्री कुठे करायची, तर याची एंट्री करायची आहे 31 मार्च 2019 इन्व्हेस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. शेवटचं पद लिहिलेलं आहे पहा, बाय बॅलन्स कॅरी डाऊन, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आहे हा. 70,000 जी फेस व्हॅल्यू आहे, म्हणजे पहिलं कॉलम क्लोज केल्यानंतर 1,20,000 प्लस 20,000 प्लस 10,000 टोटल होते 1,50,000. आणि बॅलन्स येते या साईडला, हा बॅलन्स आहे. 1,50,000तून 40,000 मायनस केले, पुन्हा 40,000 मायनस केले, उरले 70,000. टोटल 1,50,000. आणि आताच जे कॅल्क्युलेशन केलं 68,733 हे या समोरच लिहायचं आहे क्लोजिंग बॅलन्समध्ये. 68,733 हे फिफो बेसिसनुसार केलेलं कॅल्क्युलेशन आहे, हे या कॉलममध्ये लिहायचं आहे. त्यानंतर एक एक कॉलम क्लोज करायचा आहे. इंटरेस्टचा कॉलम क्लोज करायचा आहे आणि कॅपिटल कॉस्टचा कॉलम क्लोज करायचा आहे. इंटरेस्टचा कॉलम क्लोज केला तर त्याचं बॅलन्स येईल 6,750 रुपये आणि कॅपिटल कॉस्टचा कॉलम क्लोज केला तर त्याचं बॅलन्स येईल 933 रुपये. तर हे बॅलन्स त्या तारखेला लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने एक एक ट्रान्झॅक्शन व्यवस्थितरित्या आपल्याला पाहायचं आहे की तो कोणत्या तारखेला येतो. अगोदर येणारी तारीख अगोदर घ्यायची आहे, पहिलं ट्रान्झॅक्शन घ्यायचं आहे, दुसरं, तिसरं, चौथं, अशा प्रकारे हा संपूर्ण खेळ जो आहे हा तारखांवरच आहे.
तारखा आणि त्याच्यावर जे इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं जाते त्याच्यावरच हा संपूर्ण चॅप्टर अवलंबून आहे. आणि म्हणून प्रॉब्लेम अगोदर समजून घेणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये ज्या काही डेट्स दिलेल्या आहेत त्या सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. वर्षाची सुरुवात केव्हा होते, वर्ष केव्हा संपते आणि ट्रान्झॅक्शन कोणत्या तारखेला होतो आणि इंटरेस्ट मिळण्याच्या तारखा कोणत्या आहेत, या सर्व बाबी आपल्याला समजून घ्याव्या लागतील. तर